ते बावनकुळे साहेबाचं उदाहरण जे घेतलं आपण मोगाव, ते काय मोर्चाचे विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा? जे कळाल तेच खरं बोललो ना. मी काय म्हणलो का छगन भुजबळचं असं म्हणजे मग म्हणले असते आली याचा विरोध आहे का म्हणून म्हणतोय. जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे, आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे ते सांगितलंय. आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तुमचा एखादा विश्वासाचा माणूस पाठवून द्या, आम्ही दाखल लावतो ती. पाटील तुम्ही मागाशी म्हटलं आरोपींच्या जीविताला सुद्धा धोका आहे. आरोपी जीवाला धोका आहे? मागाशी म्हटलं तुम्ही की जे आरोपी अटक केलेले आता पोलीस, आम्ही काय म्हणलो? मागाशी म्हटलं आणि असला तर पोलीस आहेत ना, ते लक्ष ठेवते ना त्यांच्यावर. पाटील पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं, त्यांच्या पीएनचं नाव घेतलं, याबरोबर आणखी किती लोक असू शकते या गटात सहभागी? याच्यात 11-12 जण आहेत हे याच्यात. आता पुढे पुढे आणखीन उघडे पडत जातील आणि काही दुसरे पण आहेत ना, आणखीन लय जण उड्या आणतात ना बुळबुळ. पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा. पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललायत? पुन्हा पुन्हा काल सांगितलेला शब्द सांगतो, आपला सुखी संसार कराव, कष्ट करावं. कुणाच्या पैशाच्या लालसेत येऊन आयुष्यातून उठू नका. तिथं सडत बसण्यापेक्षा जेलात त्या पैशाला काय अर्थ नाही. तुम्ही 10,000 करोड बी आणले, 2 करोड ते घरी राहणार आहेत. घरचे सुखी नाही, तुम्ही पण सुखी नाही. त्या पैशाचा उपयोग काय? पैसा आपल्या लेकरा बाळाला, संसाराला, आपल्या सुखाच्या कामी यावा याच्यासाठी पैसा असतो. पैसा घेतला आणि ज्याला सडत बसली, काय साध्य केलं तुम्ही? त्याच्यामुळं जर कोणी इथून पुढे असतील, आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत, म्हणजे ही टीम सोडून म्हणतो दुसरे आणखीन 2-4 आहेत. तुमचे जे पैशाचे नाद आहेत, नेत्यालाच तुम्ही बाप मानून किंवा नेता म्हणून काम करताय ना, थोडे शहाणे व्हा. कुठं रेकॉर्डिंगन व्हिडिओन कुठं मग मारूचन हानूचन रस्त्यानेच हानूचन आमकच करू भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळं करू नका. माझ्या विरोधात बोलण्याच्या भानगडीत पडायचं सोडून द्या. तुम्हाला सांगतो आणखीन शहाणे व्हा. तुम्ही मागं सरकत नाहीत तर मी सुद्धा मागं सरकणार नाहीये, हे पण ध्यानात ठेवा. पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्याच जातीचे जरा मुळावरच उठायला लागले, ते जातीचा आहे का? छत्रपती संभाजीराजे आमच्यातून गेलेत. आम्ही मराठ्यांनी धडा घेतला, आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे. आणि मराठा समाज मी हुशार पण करतोय, मराठा समाज हुशार पण आहे. आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं, सावध राहायचं, खचायचं नाही, घाबरायचं नाही, तट लावून धाडसानं राहायचं.